चला झटपट आपण असा ना मस्त असा अंडा नाही पण बेसनपासून भुर्जी नक्कीच बनवून खाऊ शकतो। इतकी टेस्टी लागते आणि खायला पण टेस्टी, तशी करायला पण साधी सिंपल आहे। इथे बेसन चालून घ्यायचं आहे, लसूण लागणार आहे आपल्याला, मिरची ठेचून घ्यायची आहे, त्याचबरोबर इथे जिरं मोहरी जे वाटलेलं मिरची वगैरे त्याचं वाटण, कढीपत्ता, कांदा, हिंग हे छान तेलावरती फ्राय करून घ्यायचं। गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची। त्याच्यात मी कलरसाठी मिरची पावडर तसेच हळद वापरले आहे आणि नंतर खमंग असं बेसन भाजून घ्यायचं। पाण्याचा वापर नाही करायचा आहे, फक्त आपल्याला सुगंध सुटेपर्यंत मस्त असं बेसन भाजायचं आहे। एक वाफ पण काढून घ्यायची 1 मिनिटभर। मग त्याच्यामध्ये कोथिंबीर पाण्याचा हातावरती घेऊन शिपका मारायचा, सपका मारतो तसं मारून घ्यायचा, 1-2दा मारायचा आणि एक वाफ काढून घ्यायची, मीठ वापरायचं आणि मग वाफ काढायची। मस्त असं आपला सुका बेसन तयार आहे। तो व्हिडिओ आलेला आहे, नक्की पहा।